पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं हेच विशेष आहे की इथं गुरु नसल्यामुळे तो बरळायला लागलेला आहे. तसं तो चांगलं बरळला जरा. तुम्ही म्हणणार एवढं सांगितलं तुम्ही आणि आता मला ते बरळलं आहे कसं काय एक पहिल्या अध्यायामध्ये. तर पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन इतकं सुंदर बोलत आहे, जसे आमचे माऊली प्रभू बोलत असतात नेहमी, फार सुंदर बोलत आहे, पण त्याला काहीच अर्थ नाही त्या सुंदर बोलण्याला. कारण का? तेच आता शिकायचं पूर्ण गीता तेच आहे. अर्जुन एवढं सुंदर बोलतोय, असं वाटतंय काय सुंदर बोलतोय. कुळाच्या परंपरा नष्ट होतील, माणसं मारली जातील, स्त्रिया विधवा होतील, मग व्यभिचाराला बळी पडतील, लहान मुलं अनाथ होतील आणि समाजामध्ये सगळीकडे अशांतता निर्माण होईल. वा वा वा, टाळ्या. माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स, ओके, नो प्रॉब्लेम. पण जीवनाचं ध्येय काय आहे, नेमका धर्म काय आहे? इकडं दुर्योधन आणि कंपनी, काय नाव त्याचं, दुर्योधनच ना. तर ते काय करत आहेत? दुर्योधन एवढा अत्याचार करतोय जनतेवरती, त्याचं हे दिसत नाही ह्याला काय अर्जुनाला. अर्जुन मग दुसऱ्या बाजूनी बोलतोय. शरीर धर्माचं वर्णन अर्जुनाने पहिल्या अध्यायात केलेलं. माणसं मरतील, इजा होईल. म्हणजे काय झालं हो, गाडीतला ड्रायव्हर मेला तरी चालेल पण गाडी वाचली पाहिजे. हे पहिला अध्याय. गाडी वाचली पाहिजे का ड्रायव्हर वाचला पाहिजे? तुम्ही सांगा बरं, कोण वाचलं पाहिजे? का बरं? गाडी परत घेता येईल, रिपेअर करता येईल, गॅरेजला नेता येईल, पण माणूस रिपेअर करता येत नाही ना गेलेला, परत आणायचं कुठं माणूस. तसं पहिला अध्याय म्हणजे आत्म्याचं काहीच बोलत नाही, तो शरीरासंबंधीच बोलतोय अर्जुन. आणि त्यामुळं भगवंत आता एक एक करून उत्तर देणार आहेत आणि त्याचं नाव भगवद्गीता आहे. म्हणजे ॲक्च्युली भगवद्गीता आता जे तत्त्वज्ञान आहे ते सुरू होणार आहे. आणि हा दुसरा अध्याय कुणी बुडवू नका, फार सुंदर. जसं शरीराचा प्रमुख घटक म्हणजे आत्मा आहे. आत्मा, ते आत्मा नेमका काय असतो आणि आत्मा कसं काम करतो, आत्मा असतो का, मेल्यानंतर कुठं जातं, नेमकं काय होतं, सुंदर विवेचन दुसऱ्या अध्यायामध्ये होणार आहे. त्यामुळे कोणी बुडवायचा नाही. ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये नेमकं काय, तसं गीतेचा पण आत्मा म्हणजे हा दुसरा अध्याय आहे गीतेचा. कारण त्याच्यामध्ये मूळ सांगितलेलं आहे, मूळ सगळं काय असेल ते. जसं की तुम्ही सँडविच खाल्लं असेल किंवा दाबेली खाल्ली असेल किंवा क्रीमचं बिस्किट खाल्लं असेल. क्रीमचं बिस्किट असतं बरोबर आहे. क्रीमचं बिस्किट खाल्ले का मारुती तू? बिस्किट खाल्ले का? त्याच्यामध्ये वर एक बिस्किट असतं, खाली एक बिस्किट असतं, मध्ये काय असतं रे? क्रीम असते आहे की नाही? ते क्रीम असते. मग लहान मुलं काय करतात, कधी कधी क्रीम आधी खातात चाटून. साधं बिस्किट पुढे म्हणलं कोणी म्हणलं, पण क्रीमचं आहे म्हणल्यानंतर लगेच द्या म्हणतात लगेच लहान मुलं आहे की नाही. म्हणजे त्यांना क्रीम आवडते. आणि क्रीमचा बिस्किट पुडा म्हणजे त्याच्या आतमध्ये क्रीम असायला पाहिजे 2 बिस्किटाच्या मध्ये, बरोबर आहे का? तर ती क्रीम महत्त्वाची आहे, बिस्किटसुद्धा महत्त्वाचं आहे, परंतु क्रीम महत्त्वपूर्ण आहे कारण त्याचं नाव क्रीमचा बिस्किट पुडा आहे. तसं आत्मा महत्त्वाचा आहे, शरीर महत्त्वाचं आहेच आहे, त्यात काही शंका नाही. शरीर पाहिजे, त्या क्रीमला मध्ये ठेवायला 2 बिस्किटं पाहिजेत, तसं या आत्म्याला ठेवायला शरीर पाहिजे. शरीर पाहिजेच, परंतु याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं आहे त्या आतमध्ये असणारा आत्मा. ते विसरलाय अर्जुन. आणि अर्जुन मोठ्या मोठ्या बाता करतोय, असं होईल तसं होईल तसं होईल. काय एक दिवशी मरायचंच आहे की काय, आणि काहीतरी होणार आहे, परंतु शाश्वत लाभ काय होणार, ही वाईट माणसं, वाईट प्रवृत्तीची लोकं कसे बाजूला निघणार, हे राज्य कसं सुंदर होणार, याचा विचार अर्जुन करत नाहीये. अर्जुन म्हणतोय असे अनेक लोक समाजामध्ये आहेत बरं का, आपलं भलं आणि आपण भलं, आपल्या घरी आपण देव करू, आपण काही कोणाला प्रचार करायला नको, कोणाला काही सांगायला नको, अशा प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत. तो प्रकार म्हणजे अध्याय पहिला. की तिकडं काय नको होता, आम्ही करतोय ना, आम्ही नामस्मरण करतो, आम्ही पूजापाठ करतो, आमचं आम्ही करतो. जाताना घरातनं निघाला ना तर सांगणार सुद्धा नाही कोणाला की मी सत्संगला चाललोय म्हणून, येता का म्हणून कोणाला सांगणार नाही. ते म्हणजे पहिला अध्याय. आणि त्याच्या पुढचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आणि की घरातून बाहेर निघाला आणि कोणीतरी विचारलं तुम्हाला, का हो कुठे चालला तुम्ही? काय नाही, जरा काम आहे, जाऊन आलो. हा चाललाय सत्संगला. काय म्हणतोय तो? काय नाही, जरा काम आहे, जाऊन आलो. याचा अर्थ काय झाला? म्हणजे त्यालाच करायचं आहे आणि त्याला असं वाटतंय की आता मी जर असं केलं तर लोक मला नावं ठेवतील, त्यापेक्षा नको काय सांगायला, सत्संगला चाललंय म्हणल्यानंतर लोक नावं ठेवतील. आता हरे कृष्णात गेला तर येडा झाला का?
असं म्हणतील, त्यापेक्षा आपलं बरं आहे, काय सांगायला नको, काय नाही थोडं काम आहे, जाऊन आलं लगेच. समजलं तुम्हाला? ही दुसरी कॅटेगरी. म्हणजे लोक म्हणतायत की आमचं आम्ही बघू, हां, आम्हाला काय कोणाला सांगायचं नाही, आम्हाला कोणाला काय म्हणायचं नाही, आम्ही जगू मरू आमच्या घरामध्ये मरून पडू, आम्हाला कोणाला काय म्हणायचं नाही. पण अर्जुनाने तेच केलं. अर्जुन म्हणतो मी संन्यास घेतो, भीक मागून खातो, कुणाला काही म्हणत नाही. भगवंत म्हणतात की अरे नशिबानं आलं तुझ्या तर ठीक आहे की भिकारी झाला तर बरं झालं की तुझ्या कर्मानुसार भीक माग की, कोण नको म्हटलं तुला. पण जन्म झालाय तुझा क्षत्रिय म्हणून, राजाच्या घरामध्ये जन्म झालाय, तुझ्या अंगात रक्त क्षत्रियाचा आहे आणि तू म्हणतो संन्यास घेतो. एक प्रकारे अर्जुनच वर्णाश्रम व्यवस्था डिस्टर्ब करत आहे. बाता करतोय समाज सुधारण्याच्या अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये, पण एक प्रकारे क्षत्रिय कुळामध्ये जन्माला येऊन क्षत्रियाचं कर्तव्य करत नाही, लढत नाही, धर्माची स्थापना करायला नको म्हणतोय. याचा अर्थ एक प्रकारे अर्जुनच धर्माचा नाश करत आहे, अर्जुनच अधर्माने वागत आहे आणि अर्जुनाला समाजाची अजिबात चिंता नाही, असं दिसून येतं एका दृष्टिकोनातून. बघा दुसरा विचार नीट लक्ष द्या. कधी कधी लोक बोलल्यानंतर फार प्रभावित होतो आपण, हां बरोबर आहे असं वाटतं, तसं नसतंय ते. त्यासाठी फार बुद्धिमत्ता लागते समजायला. अर्जुन पहिल्या अध्यायात बोलला, चांगलंच बोलला, काही नाही म्हणत नाही आम्ही, माणसं मरतील आणि बायका विधवा होतील आणि मुलं अनाथ होतील, बरोबर आहे, नाही म्हणत नाही. परंतु अर्जुन काय करत आहे, क्षत्रिय असून संन्यास धर्म स्वीकार करत आहे, त्याच्या कर्मापासून कर्तव्यापासून पळून जात आहे अर्जुन. याचा अर्थ अर्जुन सामाजिक रचना बिघडवत आहे, वर्णाश्रम व्यवस्थेला तडा देत आहे एक प्रकारे अर्जुन. म्हणजे अर्जुनाच्या बोलण्याला साधारणपणे सामान्य लोकांना मग लय भारी वाटते भाषणं ही अशी लोकांची. परंतु भक्ती मार्ग वेगळा आहे, हा परम मार्ग आहे. भगवान श्रीकृष्ण कोण आहे, तर हे सगळं आपल्याला आता शिकायचं आहे की नेमकं काय करायला पाहिजे. मग तुम्ही कुठल्याही कीर्तनाला जावा, आम्ही म्हणत नाही तुम्ही इथंच थांबा, तुम्ही कुठल्याही एखाद्या दुसऱ्या प्रवचनात बसा, कुठल्याही जाऊन बसा, कीर्तनामध्ये बसा, तुम्हाला ते बरोबरच वाटतं. ते मोठ्या मोठ्याने बोलणार, आरडून ओरडून हा भाव करून सांगणार, चांगलंच वाटतं. सामान्य लोकांना जास्त काही कळत नसते. मग ते हुशार आहे ना, येथे पाहिजे जातीचे, येड्या गाबड्याचं काम नाही. ह्याचा अर्थ काय आहे, जातीचं म्हणजे कोणत्या जातीच पाहिजे, हुशार पाहिजे. हो, हे सर्वांसाठी नाही आहे मार्ग, हा भक्ती मार्ग सर्वांसाठी नाही आहे. हा फार विशेष भवनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव समिती स महात्मा सुदुर्लभ. अतिशय महान अनेक जन्म झाल्यानंतर, ज्ञानी बनल्यानंतर एखादा व्यक्ती या मार्गामध्ये येतो. लाखो करोडोमधनं एखादा व्यक्ती सत्संगाला येऊन भगवद्गीता ऐकतो. सर्वांसाठी नाही हे, तेवढं नशीब पण लागते ना. तुम्ही नशीबवान आहे कारण तुम्ही आता मार्गाला लागलेला आहे. हरी बोल. मी काय सांगत होतो की अर्जुन जो आहे, आता सर्वांनाच आता पहिला अध्याय बराच वाटला की तुम्हाला कुठं काय शंका आली तेव्हा, कारण आपण थोडे हुशार, पण तुम्हाला हुशार बनवलं जाईल दुसऱ्या अध्यायापासून. तुम्हाला सांगितलं नाही कसं काय हे बरोबर नाही, हे काय चुकतं नेमकं अर्जुनाचं, हे आता आपल्याला ऐकायचं आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. दुसऱ्या अध्यायामधला दुसरा श्लोक काढा सर्वांनी. गांडीव, धनुष्य, डोक्याला हात लावलेला आहे, डोळ्यातनं पाणी येते आणि रडायला लागलेलं आहे. करुण आहे, मग करुणा त्या अर्जुनाच्या हृदयामध्ये प्रकट झालेली आहे. बुडती हे जन न देखवे डोळा. या अभंगाचा अर्थ समजावून घ्यायला पाहिजे. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणजे नदीला पूर आलेला आहे आणि त्यामध्ये लोक बुडायला लागलेले आहेत, असा अर्थ आहे का हो त्याचा. बुडती हे जन न देखवे डोळा म्हणजे अनेक लोक या संसार रूपी भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी संत मंडळी आलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येत असे कळवळा. त्यांना कळवळा येतोय, वाईट वाटतं. हे झालं तुकाराम महाराजांचं. पण अर्जुनाचं नेमकं तसंच आहे का हो? तसं नाही आहे. काय करतोय अर्जुन? अर्जुन या ठिकाणी प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित आहेत की अर्जुन हा एखादा व्यक्ती पुराच्या पाण्यामध्ये बुडायला लागलेला आहे आणि एक व्यक्ती धावत धावत पळत पळत गेला नदीच्या कडेला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याने कोट घातला होता किंवा त्याचा शर्ट होता घातलेला, तसाच बुडाला होता तो.
त्याचा तो शर्ट आहे ना किंवा तो जो कोट आहे त्याच्या हाताला लागला आणि तो घेऊन बाहेर आला आणि ओरडायला लागला, बघा म्हणे मी त्या माणसाला वाचवलं, बघा म्हणे मी त्या माणसाला वाचवलं. तो माणूस तर तिकडे गटकड्या खाऊन मेला. हा त्याला शर्ट घेऊन आला आणि दाखवतो सगळ्याला, बघा म्हणे मी त्याला वाचवलं. तशी अर्जुनाची अवस्था झालेली आहे. काय झालेली आहे की अर्जुन काय करतोय, आत्म्याबद्दल बोलायचं राहिलं गेलं कुठं, तो शरीराबद्दल बोलत आहे. शरीरावरती चर्चा करून काय करायचं आहे. शरीरावर चर्चा, सपट परिवार महाचर्चा. कशावर? शरीरावरती, की शरीर कसं चांगलं तंदुरुस्त ठेवायचं, त्यासाठी योग कसा करायचा, मग भोग करण्यासाठी कसं काय शरीर चांगलं राहील याच्यावर चर्चा करायची. सगळी चर्चा आज शरीरावर चालू आहे ना. जेवढे काही इंडस्ट्रीज आणि सगळं काही या जगामध्ये उभा आहे, कशी चर्चा करते. आज शेती कायसाठी केली, शरीर करण्यासाठी, शरीराला सांभाळण्यासाठी. एवढ्या मोठमोठ्या फॅक्टरी उभ्या राहिलेल्या आहेत, साखर कारखाने उभे राहिले, त्यासाठी शरीराला पुरवठा करण्यासाठी. असं मेकअपच्या इंडस्ट्रीज आहेत, कॉस्मॅटिक इंडस्ट्रीज आहेत, त्यामध्ये काही उत्पादनं बनत आहेत. कशासाठी? शरीरासाठी, सगळं शरीराला सजवण्यासाठी. कपड्याच्या फॅक्टरीज आहेत, कशासाठी? शरीर झाकायला कपडा पाहिजे. अर्थात यातल्या गोष्टी आवश्यक आहेत, नाही असं नाही. परंतु जर माणूस गेला मरून आणि शर्ट वाचला, मग असं झालं तर मग तुम्हाला मूर्ख म्हटलं जाईल. जे नदीच्या कडेला उभं राहिलेले लोक आहेत ते काय म्हणतील, हे नक्कीच ह्याला येड लागलेलं आहे. कारण माणसाला वाचवायचं सोडून शर्टच घेऊन आलाय, म्हणते मी वाचवलं माणसाला. याला काय अर्थ आहे? तसं मनुष्य जीवनामध्ये आत्म्याचं पोषण करण्यासाठी भेटलं होतं, ते केलं नाही आणि नाचतोय मोठा मोठा. काय, मी बघा म्हणे एवढा मोठा बंगला बांधला, मी बघा म्हणे एवढा मोठी डिग्री घेतली, मी बघा म्हणे एवढं मोठं शेती करून दाखवली, मी बघा एवढं मोठं लग्न करून दाखवलं, मी बघा एवढा मोठा पुरस्कार मिळवला, मी एवढी डबल PhD मिळवली, मी एवढा मोठा नेता झालो, पहा 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 पहा. परंतु भक्तांच्या दृष्टिकोनातून तो माणूस मूर्खच आहे किंवा वेडाच आहे. कारण त्यांनी फक्त शर्टच आणलेला आहे. शर्ट आणलेला आहे, अरे की नाही. माणूस गेला गटगड्या खाऊन. तसा आत्मा मेला, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का, पोपट मर गया. सोन्याचा पिंजरा बनवलाय आणि त्याला चांदीचं कुलूप घातलंय, आतमधल्या पोपटाला काय खायला दे की बाबा. पोपट मेला आतमध्ये तर पडून. काय उपयोग आहे तुझ्या सोन्याच्या पिंजऱ्याचा? तसं शरीर आहे, शरीराला सुंदर सजवलं, मेकअप केला, उंची कपडे घातले, नाही ती केलं, टकाल पडलं तर 2 लाखाचं विग आणून लावलं, तिथं केस लावले, दात पडले तर प्लॅस्टिकचे आणून लावले, प्लॅस्टिक सर्जरी करून नाक बसवलं, काय चपल्या घातल्या किती लाखो रुपयाच्या, 3 पीस घातला आणि 2 पीस घातला आणि कुठं काय घातलं. अरे उपयोग काय? पोपट मेला की आतला तो आत्म्याचं काय बघ की काय, आत्म्याचं काय कल्याण व्हायचं की नाही. ते आत्म्यासाठी मनुष्य जीवन आहे. शरीर जे आहे हे शरीरापासून अनासक्त कसं व्हायचं यासाठी अध्यात्म आहे. आत्म्याशी आसक्त कसं व्हायचं हे भक्तिमार्गामध्ये शिकवलं जाते. मग त्यालाही